आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मैथिली पाटीलचे वडील मोरेश्वर पाटील आहेत. मोरेश्वरजी, आम्ही समजू शकतो की तर खरंच दुःखद घटना आहे. काय प्रतिक्रिया आपण? काय प्रतिक्रिया दिली? खूप जिद्दीने उभी राहिली होती. हवाई सुंदरी व्हायचं होतं तिला. सर्व जबाबदारी मी घेणार म्हणत होती. आईचं बोलणं झालं गुरुवारी 1 वाजून काही 10 ते 15 मिनिटात. टेक ऑफ घ्यायच्या अगोदर मी पण होतो, पण माझं बोलणं नाही झालं. मामा पण होता तिथं. खूप कठीण परिस्थितीतून ती झाली होती. हवाई सुंदरी, तिचं स्वप्न तिने पूर्ण केलं. शेवटचं बोलणं वगैरे कधी झालं आपलं? गुरुवारी झालं होतं. तिच्या आईचं. मी पण होतो, मामा पण होता इथं. पण फ्लाईटचा काय ते टाइम झाला होता, ते जास्त बोलणं होऊ शकलं नाही. खरं तर तिचा स्वभाव वगैरे कसा होता? स्वभाव खूप शांत स्वभाव आणि शिस्तप्रिय. कुठली गोष्ट जागच्या जागावर पाहिजे. आणि धार्मिक स्वभाव होता. राधा कृष्णाची भक्त होती. सोबत कृष्ण, जपमाला आणि भगवद्गीता सोबत असायची तिच्या. खरं तर आम्ही तिच्या शाळेत देखील गेलो होतो. मात्र जे प्रिन्सिपल यांचं देखील म्हणणं आहे की शांत स्वभाव होता, खूप मेहनती होती. नर्सरी ते 12 तिने इथे शिक्षण घेतलं आणि काही 2 महिन्यापूर्वी तिने सेमिनार देखील घेतले आणि सगळ्यांना सांगितलं की जिद्द करा, चिकाटीने तुम्ही पुढे जावा. प्रिन्सिपल मॅडमने खूप मदत केली. म्हणजे त्यांचा एअर होस्टेस झाल्यानंतर तिचा सत्कार पण त्याही केला आणि स्टाफने पण खूपच, माझ्या मुलांना पण सहयोग करतात ते सगळ्या गोष्टीमध्ये. खरं तर आपण असं माहिती आम्हाला देखील मिळतं की हालाकीची परिस्थिती, त्यातनं आपण तिला एक हवाई सुंदर तिचं स्वप्न आज आपण पूर्ण केलेलं आहे. मी टेम्पररी नोकरीवर असतो, त्यामुळे काही एवढं झेपू शकत नाही सर्व खर्च. पण तिचे मामे पूर्ण धावून आले त्यासाठी. हे घर सुद्धा त्यांचंच आहे. खूप हालाकीच्या परिस्थितीत तिने उंच भरारी घेतली. खूप जिद्द होती तिची. आईने तिच्यासाठी खूप खूप मेहनत घेतली. आणि बहीण भाऊ ही पण तिला सपोर्ट केला होता. आता तिची एकच इच्छा होती, बहिणीचं पूर्ण शिक्षण करायचं आणि भावाचं. आता बहीण बीटेक्स करते, आता 4थं वर्ष तिचं चालू आहे. आणि भाऊ आता 11वीला सायन्स करतोय. बॉडी वगैरे कधी येणार आहे, काही कल्पना त्याबाबत? काल बोलणं झालं होतं माझं, काहीतरी 10:30 पावणे 11च्या दरम्यान. सांगितलं का अद्याप कोणाचं काही इथून काही हालचाल नाही काहीच. अद्याप आम्हाला सांगितले का अद्याप काहीतरी त्यांचं जे DNA टेस्ट रिपोर्ट यायचं आधी बाकी आहे. पुन्हा काय ब्लड घेतला दुसऱ्यांदा, एवढंच बोलणं झालं. धन्यवाद. हे होते खरं तर आपल्यासोबत मैथिली पाटीलचे वडील मोरेश्वर पाटील यांची अशी प्रतिक्रिया की हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही तिचं शिक्षण पूर्ण केलं व तसं तिला राधाकृष्ण व भगवद्गीता खूप आवडायची, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह मी रवी खरात, TV9 मराठी, नावा पनवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.